नमस्कार मंडळी. हिंदू धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्राण्याच्या मूर्त्या ठेवण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. अशा मूर्त्यांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. यामुळे केवळ मानसिक शांतता मिळत नाही तर आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि घरातील वादविवाद यासारख्या समस्यापासूनही हळूहळू आपली सुटका होते. चला तर मग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की त्या कोणत्या 5 मूर्त्या आहेत की ज्या आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती येते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पहिली मूर्ती आहे कासवाची मूर्ती. कासवाची मूर्ती घरात ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं. पौराणिक कथांनुसार कासवाला भगवान विष्णूंचा एक अवतार मानलं गेलं आहे. त्यामुळे त्याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. कासव स्थैर्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जर ही मूर्ती तुमच्या घराच्या उत्तर दिशेला योग्य पद्धतीने ठेवली तर धनसंपत्ती वाढते आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्या घरात कासवाची मूर्ती ठेवून सुख, शांती आणि समृद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर दुसरी मूर्ती आहे हत्तीची मूर्ती. हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याला हिंदू परंपरेत खूप महत्त्व दिलं जातं. प्राचीन काळापासून हत्तीला सुख, समृद्धी आणि वैभवाचं प्रतीक मानलं गेलं आहे. पौराणिक मान्यतेनुसार हत्ती हा माता गजलक्ष्मीचं वाहन असल्यामुळे त्याला विशेष धार्मिक स्थान प्राप्त झालं आहे. त्यामुळे घरात हत्तीची मूर्ती ठेवणं देखील खूप शुभ मानलं जातं. अशी श्रद्धा आहे की हत्तीची मूर्ती घरात असल्यास माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या घरावर राहतो आणि आर्थिक स्थैर्य मिळतं. वास्तुशास्त्रानुसार हत्तीची मूर्ती योग्य दिशेला ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ही मूर्ती घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवली तर सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात आनंद, शांती आणि भरभराट टिकून राहते. तसेच जर चांदीचा हत्ती बेडरूममध्ये ठेवला तर तो वास्तुदोष कमी करण्यास मदत करतो अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्या घरात हत्तीची मूर्ती ठेवून सौभाग्य आणि समृद्धी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर तिसरी मूर्ती आहे हंसाची मूर्ती. हंसाची मूर्ती घरात ठेवणंही हिंदू परंपरेत अत्यंत शुभ मानलं जातं. हंस हा शांती, प्रेम आणि पवित्रतेचं प्रतीक मानला जातो. विशेषतः हंसाची जोडी एकत्र ठेवण्याला अधिक महत्त्व दिलं जातं, कारण ती नात्यातील समजूतदारपणा, विश्वास आणि एकोप्याचं प्रतीक मानली जाते. जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये हंसाच्या जोडीची मूर्ती योग्य ठिकाणी ठेवली तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नातेसंबंधावर होतो अशी श्रद्धा आहे. असं मानलं जातं की हंसाची जोडी घरात असल्यास पती-पत्नींमधील प्रेम अधिक दृढ होतं आणि गैरसमज कमी होतात आणि घरातील वातावरण शांत व आनंदी राहतं. त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य मिळण्यासही मदत होते अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक लोक वैवाहिक जीवनात सुख, शांती, प्रेम वाढण्यासाठी हंसाच्या मूर्तीची जोडी आपल्या घरामध्ये ठेवतात. त्यानंतर चौथी मूर्ती आहे पोपटाची मूर्ती. पोपटाची मूर्ती घरात ठेवणंही वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानलं जातं. पोपट हा प्रेम, आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे घरात पोपटाची मूर्ती ठेवली तर वातावरणात प्रसन्नता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. विशेषतः मुलांच्या खोलीत पोपटाची मूर्ती ठेवण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. असं मानलं जातं की यामुळे मुलांचं मन शांत राहतं, एकाग्रता वाढते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तसेच घरात आनंदी वातावरण आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठीही पोपटाची मूर्ती उपयुक्त ठरते. त्यामुळे अनेक जण आपल्या घरामध्ये पोपटाची मूर्ती ठेवून सुख, शांती आणि चांगली ऊर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर बघा, 5वी मूर्ती आहे माशांची मूर्ती. माशांची मूर्ती घरात ठेवणं हे देखील वास्तुशास्त्रात खूप शुभ मानलं गेलं आहे. मासे हे समृद्धी, प्रगती आणि सतत चालणाऱ्या ऊर्जेचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे घरात माशांची मूर्ती असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वातावरणात उत्साह व हालचाल निर्माण होते. विशेषतः पितळ किंवा चांदीच्या माशांची मूर्ती घरात ठेवल्यास वास्तुदोष कमी होण्यास मदत होते असं मानलं जातं. ही मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास घरात धनप्राप्ती, यश आणि सुख शांती टिकून राहते अशी धारणा आहे.
त्यामुळे अनेक लोक आपल्या घरात माशांची मूर्ती ठेवून समृद्धी आणि सकारात्मकता आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मंडळी, या साध्या साध्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी आपण आणू शकतो. तुमच्याकडे यापैकी कोणती मूर्ती आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.